आज आपण ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट चॅप्टरमधील 2.1 फर्स्ट एक्सरसाइज जी आहे ती आपण सुरू करतोय. त्यामधील क्वेश्चन नंबर 2 आहे स्टेट द सायन्स ऑफ अँड एक्झाम्पल इज tan 380 डिग्री. आपल्याला या ठिकाणी tan 380 डिग्री हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला सांगायचं. मग त्यात आपल्याला काय समजलं पाहिजे, हा जो अँगल आहे 380 डिग्री हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे आपल्यासाठी ओळखता आलं पाहिजे. मग ज्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल आला असेल त्या क्वाड्रंटनुसार आपल्याला या ठिकाणी tan 380 याचं आन्सर हे निगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह असेल म्हणजे त्या आन्सरला साईन हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. सो 380 डिग्री जो अँगल आहे, स्टार्टिंगला आपल्याला 380 डिग्री हा जो अँगल आहे हा अँगल कुठे येईल हा आपल्याला स्टार्टिंगला बघितला पाहिजे. हा अँगल जो आहे 380 डिग्री अँगल हा कसा आहे तर 360, त्याच्यामध्ये जर आपण 20 डिग्री ऍड केला तर आपल्याला 380 डिग्री अँगल मिळणार आहे. बरोबर आहे. आणि त्यानुसार 360 म्हणजे हा आपला अँगल जो आहे तो 360 पेक्षा मोठा झाला. बरोबर, त्यापेक्षा मोठा आहे. पण 360 पेक्षा मोठा म्हणजे अजून कोणता अँगल येईल क्वाड्रंट वरती 360 मध्ये तो येणार आहे अँगल कुठे तर बघा, वन रोटेशन पूर्ण केल्यानंतर इथून पूर्ण रोटेशन पूर्ण केलं इथपर्यंत आलो की हा झाला 360 डिग्री अँगल. बरोबर, जर आपण आता इथून रोटेशन पूर्ण केलं आणि इथून पुन्हा आपण जर इथपर्यंत आलो म्हणजे हे जे आहे एक्स्ट्राचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 90 म्हणजे 360, याच्यामध्ये जर आपण 90 ऍड केले तर आपल्याला या ठिकाणी अँगल मिळणार आहे 450. म्हणजे इथून इथपर्यंत आलो की इथपर्यंत अँगल झाला 450. म्हणजे हा 380 डिग्री जो अँगल आहे तो 360 पण नाहीये त्यापेक्षा मोठा आहे, पण 450 सुद्धा नाही त्यापेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल कुठे आला तर ह्या क्वाड्रंटमध्ये. हा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट आहे. ठीक आहे, 450. हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन पॉझिटिव्ह असतात. सो हा आपला tan 380 डिग्री कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो देअरफॉर 380 डिग्री लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. सो देअरफॉर tan 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. tan 3 डिग्री अँगल कसा आला, पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. सिमिलरली यासारखं सेम टू सेम अजून एक एक्झाम्पल आहे. तर बघा अजून एक्झाम्पल कोणतं आहे ते सेकंड आहे 230 डिग्री अँगल. ठीक आहे, 230 डिग्री इज कॉट 230. आता आपल्याला कॉट 230 जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे की तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपल्याला स्टार्टिंगला काय ओळखता आलं पाहिजे तर 230 डिग्री जो अँगल आहे तो कोणत्या अँगलच्या मध्ये आहे हे आपल्याला ओळखायचंय. बरोबर. आता क्वाड्रंटवर एक तर अँगल कोणते असतात, 360 असतो, 0 असतो, 90, 180 आणि 270 हे सगळे अँगल क्वाड्रंटवरचे ऍक्सिस वरचे अँगल आहेत. बरोबर आहे. आता हा आपला अँगल 270 आहे का नाही त्यापेक्षा लहान आहे, 180 आहे का नाही त्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जो अँगल आहे 230 डिग्री अँगल हा 180 याच्यापेक्षा मोठा झाला 230, पण 270 पेक्षा लहान झाला. बरोबर आहे. म्हणजे आपला अँगल हा फर्स्ट क्वार्टर मध्ये इथून इथपर्यंत आलो की हा झाला 90, इथून इथपर्यंत आलो हा झाला 180, इथून इथपर्यंत हा झाला 270. मग 270 पेक्षा लहान आहे पण 180 पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपला अँगल असणार आहे थर्ड क्वार्टर मध्ये. सो देअरफॉर 230 डिग्री लाईज इन थर्ड क्वार्टर. ओके. सो देअरफॉर कॉट 230. थर्ड क्वार्टर मध्ये कोणते कोणते पॉझिटिव्ह असतात, थर्ड क्वार्टर मध्ये टॅन आणि कॉट हा पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आपलं फंक्शन कोणतं आहे, कॉट आहे. याचा अर्थ कॉट 230 डिग्री हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन बघूया. त्याआधी आपण अजून एक तिसरा क्वेश्चन तो पण फाईंड करूया, कारण सोपे एक्झाम्पल आहे आणि छोटे एक्झाम्पल आहेत. तर थर्ड बघा काय आहे. थर्ड एक्झाम्पल आहे सेक 468 डिग्री. ठीक आहे, हा आपला अँगल आहे. तर हा अँगल कसा आहे बघा, 468 जो अँगल आहे तो 360 पेक्षा मोठा आहे. कसा आहे, 360 पेक्षा मोठा आहे. बरोबर.
आता आपला इथून आपण इथपर्यंत आलो 460 झाला अँगल, सॉरी 360 अँगल झाला. इथून इथपर्यंत गेलो 450 झाला. इथून आपण जर इथपर्यंत आलो तर हा अँगल किती होणार आहे तर बघा 360. याच्यामध्ये जर आपण पुढचे म्हणजे किती आपण ऍड केले 180 जर ऍड केले आपण तर आपला अँगल किती होतो या ठिकाणी. या ठिकाणी ऍडिशन काय येणार आहे 045. म्हणजे आपला अँगल 540 आहे का 540 सुद्धा नाहीये. म्हणजे आपला अँगल त्यापेक्षा लहान आहे. म्हणजे आपला अँगल 360 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच आपला अँगल 360 पेक्षा मोठा, म्हणजेच क्वाड्रंट वरचा आपण अँगल घेऊया 450 याच्यापेक्षा मोठा आहे, पण 468 पण 540 पेक्षा लहान आहे. म्हणजे क्वाड्रंट कोणता आला बघा, इथपर्यंत 360 आला, इथपर्यंत 450 आला, इथपर्यंत 540 आला. म्हणजे 540 पेक्षा मोठा आहे पण 450 पेक्षा मोठा आहे पण 540 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपला अँगल आला या क्वाड्रंटमध्ये. हा क्वाड्रंट कोणता आहे, हा आहे सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कॉस कोसेक हे दोन ठिकाणी फंक्शन पॉझिटिव्ह असते. त्यानुसार आपल्या या ठिकाणी सेक त्या ठिकाणी कसं असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. सो देअरफॉर 468 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. So therefore sec 468 degree is negative. ठीक आहे, हे निगेटिव्ह झालं. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. तो क्वेश्चन नंबर 3 बघूयात. क्वेश्चन थर्ड बघा काय आहे. स्टेट द साइन्स ऑफ cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? स्टार्टिंगला पहिले दोघांनी साइन्स डिफाईन करायचे की हे दोन्ही जे आहेत कॉस, इथला 4 रॅडियन मधला आहे, इथला 4 डिग्री मध्ये, दोन्ही वेगवेगळे आहेत. तर दोघांचेही साइन आपल्याला डिफाईन करायचे. दोघांमधलं कोणता पॉझिटिव्ह आहे कोणता निगेटिव्ह हे आपल्याला प्रूव्ह करायचं, स्टार्टिंगला फाईन करायचे. त्यानंतर त्या दोघांमध्ये कोणतं फंक्शन हे मोठं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचे. ओके, सो बघूयात. आधी आपल्याला हा जो 4 रॅडियन मध्ये आहे तो आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट केला पाहिजे. सो 4 रॅडियन इज इक्वल टू 4 into 180 अपॉन पाय डिग्री. हे डिग्रीमध्ये कन्वर्जन केले आपण. ठीक आहे, आता हे जर डिग्रीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाय पुट करावं लागेल. 4 into 180 अपॉन पाय म्हणजे पायची अजून एक व्हॅल्यू आहे ती आहे 22/7. म्हणजे हेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल 4 into 180 into 7/22. ठीक आहे, आपण हेच यानुसार रेसिप्रोकल करून अशी टर्म लिहू शकतो. आता याच्यानंतर कॅन्सल वगैरे होऊन भाग घालून आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर मिळेल 229 into 1/11 म्हणजे 229/11. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. म्हणजे 4 रॅडियन डिग्रीमध्ये आपल्याला हा मिळेल 229/11. आता 229/11 हा अँगल कुठे येतोय तर बघा 229 आहे. म्हणजेच अपॉनची व्हॅल्यू जरी आपण बघितली 11, जेव्हा भाग जरी घालू तर आपल्याला पॉईंट मध्ये आन्सर मिळेल. ठीक आहे, जरी पॉईंट मध्ये आपण आन्सर नाही केलं 229 ह्या व्हॅल्यू हा अँगल कुठे येणार आहे तर बघा हा अँगल एकतर येतोय 180 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे, पण 270 पेक्षा लहान आलेला आहे. ठीक आहे, त्याचमध्ये ह्याची व्हॅल्यू व्हॅरी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल कुठे जाणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे, हा थर्ड क्वाड्रंट जातोय म्हणजे 4 रॅडियन कुठे गेला हा सुद्धा थर्ड मध्ये गेला. ठीक आहे, सो देअरफॉर 4 रॅडियन lies in third quadrant. हा अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला. सो याचा अर्थ cos 4 रॅडियन हे सुद्धा कुठे असणार आहे थर्ड मध्ये जाणार आहे, बरोबर. मग याची व्हॅल्यू आता हा अँगल थर्ड मध्ये आहे. थर्ड मध्ये कोणते कोणते फंक्शन पॉझिटिव्ह असतात तर थर्ड मध्ये टॅन आणि कॉट हे दोन फक्त पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. सो cos 4 रॅडियन जो आहे तो कसा असणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असणार आहे. तो cos 4 रॅडियन इज निगेटिव्ह. ठीक आहे, ही साइन डिफाईन झाली. दॅट इज निगेटिव्ह आहे म्हणजेच काय असणार याची व्हॅल्यू कशी असणार आहे तर cos 4 रॅडियन इज लेस दॅन 0. तो 0 पेक्षा लहान असणार आहे. निगेटिव्ह म्हणजेच 0 पेक्षा लहान असणार आहे, बरोबर. आता सेकंड काय आहे cos 4 डिग्री अँड ऑल्सो 4 डिग्री. 4 डिग्री अँगल कुठे असणार आहे तर 4 डिग्री साहजिक 0 पेक्षा मोठा आहे पण 90 पेक्षा लहान आहे. म्हणजे 4 डिग्री हा आपला
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज होणार आहे. सो 4 डिग्री लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. आता हा फर्स्ट क्वाड्रंट हा आहे, याचा अर्थ cos 4 डिग्री हा जो अँगल आहे ह्याला साइन कसा असेल, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. सो cos 4 डिग्री हा सुद्धा कसा असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार. सो cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह आहे म्हणजेच याची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर cos 4 डिग्री इज ग्रेटर दॅन 0. त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघ काय मिळाला, पहिला cos 4 रेडियन हा 0 पेक्षा लहान मिळाला, निगेटिव्ह आहे तो, त्यामुळे तो 0 पेक्षा लहान झाला. आणि cos 4 डिग्री हा पॉझिटिव्ह असल्यामुळे 0 पेक्षा मोठा झाला. म्हणजेच cos 4 रेडियन आणि cos 4 डिग्री या दोघांमध्ये मोठी व्हॅल्यू कोणाची झाली, आपल्याला दोन्ही फंक्शनमध्ये मोठं फंक्शन कोणते हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. त्या दोन्हीपैकी मोठं फंक्शन कोणतं झालं, तर cos 4 डिग्री हे ग्रेटर झालं cos 4 रेडियन पेक्षा. ठीक आहे. मग आपण आपला आन्सर फाइंड आउट केलेला आहे. यानुसार cos 4 डिग्री ग्रेटर झाला cos 4 रेडियन पेक्षा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आपला कम्प्लीट झालेला आहे. सो क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज इफ साइन थीटा लेस दॅन 0 अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे सेकंड एक्झाम्पल आहे. स्टार्टिंगला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, त्यानंतर मग सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो साइन थीटा लेस दॅन 0 आपल्याला काय फाइंड करायचं इथे या ठिकाणी, तर या दोघांवरून अँगल जो आहे थीटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. स्टार्टिंगला काय बघूया आपण, तर साइन थीटा लेस दॅन 0 आहे, बरोबर. साइन थीटा 0 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ तो थीटा म्हणजे साइनची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते. 0 पेक्षा लहान म्हणजे किती येणार आहे, ती निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. 0ला इक्वल आहे का, या ठिकाणी इक्वल साइन नाहीये, स्ट्रिक्टली लेस दॅन 0 आहे. म्हणजे याचा अर्थ साइन हा निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे आपल्याला स्टार्टिंगला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला समजेल तो थीटा कुठे असणार आहे ते, बरोबर आहे. मग दोघांसाठी आपल्याला त्या बघावं लागेल. त्या दोघांमध्ये जो कॉमन क्वाड्रंट येईल तो त्या ठिकाणी ऍक्च्युली या दोघांचा एक क्वाड्रंट असणार आहे. ठीक आहे. 2 कंडिशन प्रूव्ह होणारा क्वाड्रंट तो आपल्याला नंतर समजणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण ठीक आहे मेन्शन करूया. फॉर साइन थीटा लेस दॅन 0 थीटा लाईज इन, बघा साइन थीटा लेस दॅन 0 म्हणजे थीटा साइन थीटा हा निगेटिव्ह कुठे कुठे आहे, तर साइन थीटा हा एकतर सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंट निगेटिव्ह असणार आहे आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा थीटा एक तर थर्ड मध्ये असेल किंवा फोर्थ मध्ये असेल, बरोबर. म्हणजे आपल्या या ठिकाणी थीटा कुठे असणार आहे, तर थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट और फोर्थ क्वाड्रंट. थर्ड मध्ये आहे का फोर्थ मध्ये हे माहित नाही, त्यामुळे एक थर्ड मध्ये असेल किंवा फोर्थ मध्ये असेल, बरोबर आहे. हा थीटा थर्ड मध्ये का फोर्थ मध्ये का, साइन थीटा लेस दॅन 0 आहे म्हणजे साइन थीटा हा निगेटिव्ह कुठे असणार आहे, थर्ड मध्ये किंवा फोर्थ मध्ये असेल. ठीक आहे. सो फॉर टॅन थीटा ग्रेटर दॅन 0 देअरफॉर थीटा लाईज इन, तर टॅन थीटा ग्रेटर दॅन 0 म्हणजेच टॅन थीटा 0 पेक्षा मोठा, म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह कुठे कुठे असणार आहे, तर टॅन थीटा हा एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. म्हणजे याचा अर्थ हा थीटा एक तर फर्स्ट मध्ये असेल किंवा थर्ड मध्ये असेल. तर थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट और थर्ड क्वाड्रंट, बरोबर आहे. आता हे आपण ओळखल्यानंतर दोघांसाठीही कॉमन क्वाड्रंट कोणता आला आहे ते बघायचं. बघा या ठिकाणी थर्ड आणि थर्ड हे दोन्ही क्वाड्रंट कॉमन आले आहेत, म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही सेम कंडिशन असणारा क्वाड्रंट कोणता येतोय, तर थर्ड येतोय. सो हेन्स थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. थीटा आपला थर्ड क्वाड्रंट असणार आहे, बरोबर. सेम टू सेम यासारखंच हे एक्झाम्पल आहे, तर हे एक्झाम्पल बघूया. तर बघा आता फॉर कॉस थीटा लेस दॅन 0
कॉस थीटा लेस दॅन 0 म्हणजेच 0 पेक्षा लहान कॉस म्हणजे कॉस निगेटिव्ह कुठे कुठे असतो, तर कॉस हा सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. थर्ड मध्ये तो पॉझिटिव्ह सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो आणि थर्ड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो. फोर्थ मध्ये तो पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. तर बघा आता म्हणजेच हा थीटा कुठे असणार आहे, एकतर सेकंड मध्ये असेल किंवा थर्ड मध्ये असेल. सो थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट और थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. सो नेक्स्ट फॉर टॅन थीटा ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, तर 0 पेक्षा मोठा टॅन. याचा अर्थ पॉझिटिव्ह टॅन हा कुठे कुठे असतोय, तर पॉझिटिव्ह टॅन हा एक तर फर्स्ट क्वार्टर मध्ये असतो किंवा थर्ड क्वार्टर मध्ये असतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा थीटा कुठे असणार आहे, थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट और थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. म्हणजेच आता हे ओळखल्यानंतर दोघांमध्ये कोणता कॉमन क्वाड्रंट आलेला आहे ते बघायचं. तर हा या ठिकाणी दोघांनी या ठिकाणी सुद्धा दोघांमध्ये थर्ड क्वाड्रंट कॉमन आला आहे. म्हणजेच हेन्स थीटा लाइज इन, म्हणजे दोन्ही कंडिशन प्रूव्ह होणारा क्वाड्रंट कोणता आपल्याला या ठिकाणी मिळाला, थर्ड मिळाला. सो हेन्स थीटा लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके. हा क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये विचारला जाईल किंवा 2 मार्क ठिकाणी सुद्धा विचारलं जाईल. 2 मार्क ठिकाणचा विचार तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला हे पूर्ण इन डिटेल असा एक्झाम्पलचा आन्सर लिहावं लागेल. जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर ओळखावं लागेल आणि टिक मार्क करावी लागेल. ठीक आहे. जसा क्वेश्चन असेल त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर लिहावं लागेल. पण 2 मार्काला जर हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे दोन्ही लाईन व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता आपला क्वेश्चन 4 कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन 5 बघूया आता. क्वेश्चन 5 बघा काय आहे. क्वेश्चन 5, इव्हॅल्युएट इच ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. हा क्वेश्चन फर्स्ट आहे. सॉरी एक्झाम्पल फर्स्ट आहे क्वेश्चन 5 मधील. त्याच्यामध्ये 3 एकूण एक्झाम्पल आहेत. त्यामधील एक एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करूया. त्यानंतर जे 2 एक्झाम्पल राहिले ते तुम्ही स्वतः ट्राय करा की तुम्हाला जमतायत का ते बघा. सोपे क्वेश्चन आहेत. फक्त तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. साइन 30 किती, 60 किती, साइन 90 किती, साइन 180 किती, हे जे स्टँडर्ड मेन अँगल आहेत हे तुम्हाला मेन अँगलच्या व्हॅल्यूज ज्या आपण फाइंड केल्या त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता साइन 30 हा किती असतो आपल्याला माहिती आहे, फाइंड करून ठेवलेला आहे. सो वी नो दॅट साइन 30 इज इक्वल टू 1/2 cos 45 is equal to 1/√2 and tan 180 is equal to 0. या व्हॅल्यू तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही लगेच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. तुमचा आन्सर सुद्धा या ठिकाणी बरोबर येईल. ओके. सो तुमचे ते टेबल जे तुम्हाला सांगितले माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये ते टेबल तुमचे पार्ट असणं खूप महत्वाचे आहे. तो टेबल ते दोन्ही टेबल आपल्याला भरपूर वेळा आणि तेच अँगल या ठिकाणी विचारणार आहेत. ते सोडून तुम्हाला मधला वगैरे कुठला 210, 330, 150, 120 असे कुठलेच अँगल या ठिकाणी साइन कॉस मध्ये नसतात. ते सोडून हे जे मेन अँगल आहेत जे तुम्हाला व्हॅल्यू ॲक्युरेट माहिती आहेत 30, 45, 60, 180, 90, 360 हे सगळे अँगलच फक्त आपल्याला 270 या साइन कॉसच्या फॉर्ममध्ये दिलेले असणार आहेत. मग तुम्ही त्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही व्हॅल्यू टेबलमध्ये बघून एक्झाम्पल मध्ये पुट करून आन्सर फाइंड करू शकता. तर बघूया. साइन 30 किती आहे या ठिकाणी तर बघा असं लिहूया आपण. साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 180 इज इक्वल टू साइन 30 1/2 प्लस कॉस 45 1/√2 अँड टॅन 180 इज 0. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू नेक्स्ट 1/2 प्लस हे 0 कॅन्सल झालं तर 1/2 प्लस 1/√2 ह्याची आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 1/2 प्लस 1/√2 हे काय होईल तर हे 2 आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी
आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करूया. त्या बेस सेम केल्यानंतर पुढे आपण थोडं सॉल्व्ह होईल एक्झाम्पल ते पुढे सॉल्व्ह करूयात. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, तर √2 + 2 अपॉन 2 इंटू √2. ठीक आहे. आता या ठिकाणी सॉल्व्ह होईल थोडंसं एक्झाम्पल आहे. सॉल्व्ह कसं करायचं बघा, तर √2 ॲज इट इज राहील प्लस 2 म्हणजेच काय असतो तर बघा 2 म्हणजेच √2चं 2 टाइम मल्टिप्लिकेशन असतं. 2 वेळा जर आपण या टर्मची मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी रूट कॅन्सल होऊन, जर नंबर सेम असेल रूटमध्ये, रूट फक्त असेल तर रूट कॅन्सल होऊन फक्त हा नंबर शिल्लक राहतो जो रूटमध्ये आहे तो. मग हेच आपण उलट या ठिकाणी वापरतो. या 2 ऐवजी हे या ठिकाणी वापरणार आहोत. तर √2 इंटू √2 अपॉन 2 √2. ठीक आहे. आता या दोन्ही टर्ममध्ये पॉझिटिव्ह प्लस आणि मायनस साईन जे आहेत ते कोणत्याही एका नंबरचे 2 भाग करतात. मग या ठिकाणी एका टर्मचे 2 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. एक 2 आहे, √2 आहे आणि प्लस करून ही पुढची जी सेकंड टर्म आहे ही एक टर्म आणि ही एक टर्म, 2 टर्म या ठिकाणी आहेत. या दोन्ही टर्ममधून √2 कॉमन निघतोय. म्हणजे आपल्याला काय या ठिकाणी मिळेल, √2 इंटू ब्रॅकेट 1 + √2 अपॉन 2 इंटू √2. तर √2 सेम आहे, ते कॅन्सल होतील आणि आपल्याला आन्सर काय मिळेल, 1 + √2 अपॉन 2. हे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळाले. ठीक आहे. एक्झाम्पल्स खूप सोपी आहेत, तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतील. फक्त बेसिक जो आहे पार्ट, बेसिक पार्ट म्हणजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू जे आहेत प्रत्येक अँगलसाठी त्या पार्ट असल्या तर तुम्हाला हे एक्झाम्पल सगळे सुटणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 6, तो क्वेश्चन नंबर 6 बघूयात. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through the point 3, -4. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. आणि ठिकाणी दिलेले काय, तर तो जो अँगल आहे तो स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल आहे अँड हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट 3, -4. टर्मिनल आर्म हा 3, -4 या पॉईंट मधून पास होतोय. म्हणजे बघा आपला पॉईंट कुठे आहे, आपण स्टार्टिंगला पॉईंट बघूया कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल. बघा या ठिकाणी एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह आहे. असं कोणत्या क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपले दोन्ही एक्स आणि वाय पॉझिटिव्ह असतात. हा पॉझिटिव्ह क्वाड्रंट असतो पहिला. दुसरा क्वाड्रंट निगेटिव्ह पॉझिटिव्हचा असतो. थर्ड क्वाड्रंट निगेटिव्हचा असतो आणि लास्ट क्वाड्रंट हा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा असतो. बरोबर आहे. आणि आपल्या या ठिकाणी एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह म्हणजे आपला जो टर्मिनल आर्म आहे इनिशियल आर्मचा तो या फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार आहे. हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. म्हणजे या ठिकाणी या एक्झाम्पलसाठी याचा टर्मिनल आर्म हा फोर्थमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल तो असेल असा. ठीक आहे. आणि अँगल हा स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल आहे. म्हणजेच आपलं जे सर्कल या ठिकाणी आहे जे या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणार आहे या टर्मिनल आर्मला, ते सर्कल हे स्टँडर्ड सर्कल आहे. म्हणजे त्याचा सेंटरला, त्याचा ओरिजिन हा सेंटरला आहे पण त्याची रॅडियस ही मात्र 1 नाहीये. बरोबर आहे. मग हा तो पॉइंट आहे P ऑफ 3, -4 आणि आपला अँगल हा इथून इथे असा मेजर झालेला आहे कारण या ठिकाणी तो पॉझिटिव्ह असणार आहे अँगल, स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल आहे तो. ठीक आहे. सो आता हा थिटा आपला आहे या ठिकाणी. आता आपल्याला इथे ओपीची लेंथ जी आहे ती R दिली आहे. ठीक आहे. पी मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात. मग तो या पॉइंटला इथे कशामध्ये क्यू मध्ये इंटरेस्ट होत असं दाखवूया आपण. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड करायचे काय, तर आपल्याला साइन थिटा कॉस थिटा सगळ्यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. तर आपण स्टार्टिंगला फॉर्म्युले फाइंड केले आहेत. जर आपलं स्टँडर्ड सर्कल असेल तर साइन थिटाचा फॉर्म्युला काय येईल, साइन थिटा म्हणजेच आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल ते आपण स्टार्टिंगला प्रूव्ह केलं आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी आपण तेच डायरेक्ट यूज करणार आहोत. ओके. मग स्टार्टिंगला आपण या ठिकाणी मेन्शन करूया की आपला जो अँगल आहे तो कसा अँगल आहे, तर स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल आहे आणि आपण या ठिकाणी नाव काय दिलं आहे आपल्या अँगलला, POQ हे नाव दिलेलं आहे किंवा XOP. सो लेट मेजरमेंट ऑफ अँगल AOB इन स्टँडर्ड पोझिशन बी थिटा. त्याचं मेजरमेंट हे थिटा आपल्याला आहे कन्सिडर केलेलं आहे. आणि टर्मिनल साईड ती कुठे आहे, अँड हुज
terminal side OB passes through the point P of 3, -4 या पॉईंटमधून ती पास होते. ओके. आणि या ठिकाणी ओपीची लेंथ किती आहे? ती आहे स्मॉल r. ठीक आहे. आणि हा जो हा आहे परपेंडिक्युलर. बरोबर. आता आपण याच्यामध्ये जर आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी? तर बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस रूल्स आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? r² इज इक्वल टू x² प्लस y². बरोबर आहे. r² इज इक्वल टू x². x या ठिकाणी किती आहे? 3 आणि y -4 आहे. सो 3² प्लस -4 ब्रॅकेट स्क्वेअर. r² इक्वल 3² 9 -4² 16. सो r² इक्वल टू 9 प्लस 16 या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल 9 प्लस 16 आपल्याला आन्सर मिळेल 25. ठीक आहे. सो r² 25. दिस इम्प्लाइज r काय मिळेल आपल्याला या ठिकाणी? प्लस और -5 मिळेल. पण आपली r ही रेडियस आहे. सो आपण r हा ऑलवेज पॉझिटिव्ह घेणार. म्हणजे आपल्याला r मिळाला 5. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युले जे प्रूव्ह केले साइन थिटा इक्वल टू, जर स्टँडर्ड सर्कल असेल तर आपण जे फॉर्म्युले प्रूव्ह केले ते फॉर्म्युले आपण वापरूया. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? साइन थिटा इक्वल टू we have sin theta equal to y upon r is equal to value of y is -4 upon r is 5. म्हणजे आपल्याला या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली -4 upon 5. ठीक आहे. कॉस थिटा किती असणार आहे? x upon r असणार आहे. आणि व्हॅल्यू ऑफ x इज 3. सो 3 upon r इज 5. म्हणजे कॉस थिटा मिळाला 3 upon 5. ओके. अँड नेक्स्ट जे बाकीचे आहेत ते ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन ते फाइंड करूयात. साइन कॉस झाला. टॅन थिटा इक्वल टू साइन अपॉन कॉस मीन्स -4 upon 5 upon 3 upon 5. 5 सेम, 5 गेट कॅन्सल. सो वी गेट -4 upon 3. देन कॉट थिटा इज रेसिप्रोकल ऑफ टॅन. सो व्हॅल्यू ऑफ कॉट थिटा इज इक्वल टू -3 upon 4. ओके. देन सेक थिटा मीन्स रेसिप्रोकल ऑफ कॉस. So value of sec theta is 5 upon 3. And last, cosec theta means reciprocal of sine. So value of cosec theta is -5 upon 4. ठीक आहे. मग रेडियस काहीही असेल तर आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय येतील ते आपण या ठिकाणी फाइंड आउट केले आहेत. ओके. सो आता क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 बघूयात. क्वेश्चन नंबर 7 आहे तो क्वेश्चन नंबर 7 तुम्ही बघा तुम्हाला जमतोय का ते. आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 8 त्यामधील एक एक्झाम्पल सोडूया. थोडंसं वेगळं आहे ते. क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला जमेल, तो पण सोपा आहे. तर क्वेश्चन नंबर 9 आपण सोडवूया. त्यासारखा सेम क्वेश्चन नंबर 7 आहे. त्यामध्ये फक्त एक्स्ट्रा एक तुम्हाला टर्म दिलेली आहे फाइंड आउट करण्यासाठी व्हॅल्यूज. मग तुम्ही ज्या वेळेला क्वेश्चन आपण हा सोडवून आल्यावर तुम्हाला समजेल की आपण दिलेल्या कॉस्टच्या व्हॅल्यूवरून बाकी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यूज कशा फाइंड करूयात ते तुम्हाला या एक्झाम्पल बघून समजेल. हे तुम्हाला समजल्यानंतर क्वेश्चन नंबर 7 तुम्ही ट्राय करा. त्यामुळे सुद्धा कॉस्टची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला बाकी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक त्या ठिकाणी फाइंड करायची टर्म दिली आहे, त्या टर्म तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची. मग तुम्हाला साइन कॉस याच्या आणि टॅन याची व्हॅल्यू मिळाली की तुम्ही त्या पुट केलं त्या ठिकाणी व्हॅल्यूज की तुम्हाला तिथे दिलेल्या टर्मची व्हॅल्यू लगेच मिळेल. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1 वरून तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 सोडवता येईल. त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 9 मधील डायरेक्ट हा फर्स्ट क्वेश्चन आहे तो घेऊयात. सो आपल्याला या ठिकाणी दिले काय? इफ कॉस थिटा इक्वल टू -3/5 अँड 180 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 270 डिग्री अँड वी हॅव टू फाइंड आउट अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आपल्या या ठिकाणी कॉस दिला आहे आणि हा थिटा जो आहे त्यांनी सांगितलं आहे की थिटा हा कसा आहे तर 180 पेक्षा ग्रेटर आहे पण 270 पेक्षा लहान आहे. ओके. म्हणजे हा थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तर बघा आपल्याला क्वाड्रंट मात्र ओळखता आला पाहिजे. तुम्हाला क्वाड्रंट ओळखता येणं हे खूप गरजेचं आहे. तर बघा इथून इथे आलो आपल्याला ह्या ठिकाणी 90 डिग्री अँगल झाला, इथून इथे आलो 180 डिग्री अँगल झाला. तर आपला हा थिटा 180 पेक्षा मोठा आहे म्हणजेच इकडे गेला खाली. बरोबर. पण 270 पेक्षा लहान आहे. मी तो पुन्हा इकडून रिव्हर्स आला
म्हणजे आपला अँगल हा या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी असणार आहे. आणि हा क्वाड्रंट कोणता आहे, तर हा क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट. बरोबर, म्हणजे आपला हा थीटा असणार आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हा पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्ह असतात. म्हणजे हा कॉस निगेटिव्ह आहे आणि तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की हा मायनस आहे. ठीक आहे, त्यांनी दिलेलं इथं कॉस हा निगेटिव्ह आहे, कॉसची व्हॅल्यू इथे. ओके, सो तर बाकी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यूज काय ते फाइंड करूयात. तर बघा, कॉस च्या इक्वल -3/5. आता ते जे आपण आता फाइंड केलं त्या ठिकाणी नोट डाऊन करूया. तर बघा, सिन्स 180 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 270 डिग्री, कॉमा थिटा लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. ओके, आता आपल्या याच्यावर आपल्याला समजलं की थिटा आपल्या थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला दिलंय काय, वी हॅव कॉस थिटा -3/5. आपल्याला कॉस दिलं आहे. आता आपल्याला झालाय फॉर्म्युला जो आपण प्रूव्ह केलेला आहे तो आपण या ठिकाणी यूज करतोय. सो नाव वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इज फर्स्ट आयडेंटिटी. ही आपण प्रूव्ह केली आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल वरून आपण ही आयडेंटिटी प्रूव्ह केली आहे आणि ही आपण या ठिकाणी यूज करणार आहोत साइनची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा प्लस व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज -3/5. हा कॉस स्क्वेअर मध्ये आहे म्हणजे ही ह्या व्हॅल्यूजला काय होणार, स्क्वेअर होणार. सो -3/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -3 स्क्वेअर काय होणार, मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल आणि हा 3चा स्क्वेअर काय होणार, प्लस 9/25 इक्वल टू 1. आता ही व्हॅल्यू आपल्याला राईट हँड साईडला पाठवायची आहे. पॉझिटिव्ह आहे, इकडे काय होईल, निगेटिव्ह होईल. सो साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - 9/25. ठीक आहे, आता बेस सेम करूयात आणि साइनची व्हॅल्यू फाइंड करूयात. तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 - 9/25 दिस इज इक्वल टू 16/25. So sin square theta is 16/25. Therefore sin theta is काय येईल बघा, स्क्वेअर आला 16/25, मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर साइन थिटा काय येईल, ±4/5. ठीक आहे, प्लस और मायनस येणार आहे. ओके, आता या प्लस मायनस पैकी ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलं पाहिजे. मग ते त्या ठिकाणी नोट डाऊन करूयात. आपला अँगल कुठे आहे, बट थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, सो देअरफॉर साइन थिटा इज निगेटिव्ह. बरोबर, थर्ड क्वाड्रंट साइन थिटा हा निगेटिव्ह असतो. म्हणजे साइन हा निगेटिव्ह झाला म्हणजेच इथं साइन कोणते येईल, या व्हॅल्यूला मायनस येणार. सो देअरफॉर साइन थिटा is equal to -4/5 is the correct value of sin theta. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला कॉस दिला आहे, गिवन आहे ऑलरेडी इथे, आणि आपण साइन फाइंड केला. साइन कॉस एकदा मिळाला की आपण बाकी सगळे ठिकाणी फंक्शन्स फाइंड आउट करू शकतो. आता या दोन्ही व्हॅल्यूवर आपण बाकी ठिकाणी फंक्शन फाइंड करूयात. तर बघा काय येतील ते आपण या ठिकाणीच फाइंड करूया. इथे काय ते बघा, tan theta equal, tan theta means sin theta upon cos theta, and value of sin theta is -4/5 and cos theta is -3/5. मायनस कॅन्सल होईल, 5 कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू आली 4/3. मग आपल्याला tan theta मिळाला 4/3. ठीक आहे, tan झाला. आता आपण सेक फाइंड करूया. सेक मीन्स रेसिप्रोकल ऑफ कॉस. कॉस आहे -3/5, सेक येणार -5/3. हा आला सेक. देन कोसेक. कोसेक मीन्स रेसिप्रोकल ऑफ साइन, अँड साइन व्हॅल्यू ऑफ साइन इज -4/5. सो व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा इज -5/4. ठीक आहे, अजून एक राहील आपला कॉट थिटा. कॉट थिटा मीन्स रेसिप्रोकल ऑफ टॅन, व्हॅल्यू ऑफ टॅन इज 4/3. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ कॉट थिटा इज 3/4. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड झाले आहेत.
एकदा पहिला कॉस साइन हे दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स डिफाईन झाले की आपण बाकी सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स डिफाईन करू शकतो. ठीक आहे. मग यानुसार क्वेश्चन 7 आहे, तुम्ही फाइंड आउट करा. यानुसारच यामधील बाकी क्वेश्चन जे आहेत सेम टू सेम यासारखे आहेत ते तुम्ही फाइंड करा. याच्याबरोबरच आपला जो 2.1 एक्सरसाइज आहे तो संपलेला आहे. यामध्ये जे क्वेश्चन राहिलेले आहेत ते तुम्हाला होमवर्क आहे ते तुम्ही करा. स्वतःला तुम्हाला जमतंय का बघा. जर कुठे डाऊट आला, कोणतं एक्झाम सुटलं नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला मी ते सोडवून देईन. तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे तो पॉईंट सुरू करूयात.